अरे तू तुला नाही, मी परीला भेटायला आलोय. हाय फ्रेंड. हाय फ्रेंड. आणि डबेही परत करायचे होते. तू चिडलायस का? तू फोन का कट करत होतीस माझा? अरे मी कामात होते म्हणून विसरले. मग काम झाल्यानंतर फोन करायचा ना. मी फोन करणारच होते आणि तेवढा तू आलास. काय झालं नाही आम्हाला सांगते नोट. बरं झालं तू आला आणि बरं झालं तू डबे आणले. नसते आणले तर आपल्याला उपाशी राहावं लागलं असतं उद्या. परीसाठी काय आणलंय? चॉकलेट. चॉकलेट. यू आर माय बेस्ट फ्रेंड. आय लव्ह यू टू. आई, मला फ्रेंडनी चॉकलेट्स आणलेत. बघू. हे काय? इम्पोर्टेड चॉकलेट्स? डोकं बिको फिरले की काय तुझं? हे असे पैसे खर्च करतोस ना, असा बिंडोक सारखा वागतो म्हणून लोकांच्या नजरेत येतो. यश, हे चॉकलेट्स जिथून आणलेत ना तिथे जाऊन परत देऊ दे. मला काही ऐकायचं नाही ह्याच्यावर. नेहा, अगं काय झालं तरी काय? सगळं ठीक आहे ना? अगं बाहेरपर्यंत आवाज येतोय तुझा. हो. हे बघा काका, इम्पोर्टेड चॉकलेट्स आणलेत परीसाठी. आता तुम्हीच सांगा त्याला. खिशात एक वेळ जेवायचे पैसे नसतात त्याच्याकडे आणि ही अशी उधळपट्टी करतो. यश, जरा पैसे वाचवायला शिक. कधी गरज पडेल ना सांगता येत नाही. हो, आणि अशी माणसं जोडून ठेव की गरज पडली तर त्यांच्याकडे जाता येईल. आमच्याकडे वाटतं तसा परकेपणा वाटणार नाही. काय झालं काका? बंडू काका कंजूस आहे, शिवाय रक्ताच्या नात्याचा नाही. घरात पंखा सुद्धा लावू देत नाही कोणाला. दर तासानी फ्रीज जाऊन बंद करतो. अगं असला माणूस काय मदत करणार, नाही का नेहा? हा, माझं काही चुकलं का बंडू काका? घराच्या जप्तीबद्दल मला काही सांगितलं नाहीस. हे मला बिलकुल आवडलेलं नाहीये. आणि आता आता मी तुझं काही एक ऐकणार नाहीये. मुकाट्यानं हे घे. हे तर तुमच्या घराचे पेपर्स आहेत बंडू काका. काकू, तिला माहितीये सगळ्या गोष्टी मी माझ्या बायकोला सांगूनच विचारूनच करतो. तू मुलगी आहेस ना माझी. एक मुलगी गमावली, दुसरी नाही गमवायचे. हे कागद घे आणि त्याचं काय वाटेल ते कर. गहाण ठेव, विक आणि आधी तुझ्या घरावरची जप्ती उठव. आमचं काय गावी चुलत्याचं घर आहे, आम्ही सुखाने जाऊन राहू तिथे. बंडू काका राहू द्या हो. नेहा, आपण बघू काय करायचं ते. तू काय करणार आहेस आता? काय करणार आहेस तू? हा, हे आता कळलं म्हणून कर्ज बिर्ज काढायच्या भानगडीत पडू नकोस. तुम्ही आजकालची पोरं ना उठल्या सुटल्या कर्ज कशासाठी काढता आणि मग आयुष्यभर फेडत राहता. काकू सांगा ना काकांना. अगं नेहा, तू आम्हाला मुलीसारखं जपतेस, आमची काळजी घेतेस. अशा वेळी तुझी आई असती तर गप्प बसली असती का ग? हा, ते सांगतायत तसं कर. ते तसेही आमचे किती दिवस राहिलेत आता. काकू का असं बोलताय? काका, ही फाईल ठेवा. मी परांजपे वकिलांना भेटले, ते मदत करणार आहे. त्यांनी आश्वासन दिले की आमच्यावर घर सोडायची वेळ नाही येणार. मला खात्री आहे ते नक्कीच काहीतरी करतील.
काका प्लीज ही फाईल ठेवा. अहो चला, ती काही ऐकायची नाही. चला जाऊया आपण. काका नेहा, मी येतो. आपण बोलू नंतर. वाव, आम्ही आईला फोन घ्यायला गेलो होतो ना, तेव्हा असाच फोन बघितला होता, पण तो महाग होता म्हणून नाही घेतला. अगं परी, मला पण त्या समीर सरांनी दिलाय, नाहीतर माझ्याकडे कुठून येणार. मोबाईलला दाखव ना जेल कसं असतं. जेल? तुला जेल कशाला बघायचं बेटा? मला जायचंय ना तिथे. जेल मध्ये का जायचंय तुला? आई जेलमध्ये गेली तर मी एकटी कशी राहणार? मला एकटी राहायला भीती वाटते. मला पण जावं लागेल ना जेलमध्ये. परी, तुला ठेवू शकेल असं जेल अजून बनलं नाही. त्यांनी बनवलं तर? मी बनूच देणार नाही. रिंगा रिंगा roses, pocket full of posies. Haisha, huisha. Shall we all fall down? आई, सांग्याची भाजी केलीस ना? हो. अगं परी, हळू. शाळा सुरू आहे ना तुझी? टीचरने ऐकलं तर? ही पोएम पाठ करा आणि होमवर्क कंप्लीट करा. ओके, बाय किड्स. बाय टीचर. माझी तुझी रेशीम गाठ